राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा 25वा वर्धापन दिन अकोले तालुका राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं उत्साहात साजरा करण्यात आला। आज सकाळी ठीक 10:10 हा वर्धापन दिन साजरा करण्यात आला। अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकर यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आलं। आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या पत्नी पुष्पाताई लहामटे व अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकर यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या झेंड्याचं पूजन करून श्रीफळ वाढवून झेंड्याला सलामी देत राष्ट्रगीत गाण्यात आलं। यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो अशा घोषणा दिल्या। या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अकोले तालुक्याच्या वतीनं अकोले ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करून सर्व रुग्णांची आपुलकीने विचारपूस केली। या वर्धापन दिनासाठी अगस्ती साखर कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकर, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष शरद चौधरी, पुष्पाताई लहामटे, महिला जिल्हा अध्यक्षा स्वातीताई शेनकर, उज्ज्वलाताई राऊत, महिला तालुका अध्यक्ष नीताताई आवारी, परबतराव नाईकवाडी, कार्याध्यक्ष ईश्वर वाकचौरे, विधानसभा अध्यक्ष सुधीर शेळके, युवक तालुका अध्यक्ष अक्षय आभाळे, प्रशांत धुमाळ, सुनील दराडे, पुष्पाताई निगळे, भीमाताई रोकडे, अंजली पगार, वाडगे, विनायक धुमाळ, जालिंदर बोडके, नवनाथ दराडे, हर्षल मुरतडक, माऊली खाडे, आरिफ शेख, हरिभाऊ फापाळे, प्रकाश साळवे, विलास आगिवले यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला। अकोले तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते मंडळी सर्व या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। सर्वांचे मी आभार मानतो, स्वागत करतो। या प्रसंगी अनेक कार्यक्रम आज राबवण्यात आले। प्रसंगी आज सरकारी दवाखान्यामधील रुग्णांना फळांचं वाटप केलं, त्याच प्रमाणे झेंडावंदन केलं आणि यापुढे अधिक ताकदीनं हा आपला पक्ष पुढे कसा जाईल याची ध्येय धोरण ठरवून सर्व कार्यकर्त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करून या ठिकाणी काम करू असं सगळ्यांनी जाहीर केलं। आणि यापुढेही आमदार लहामटे साहेब असतील, अजितदादा पवार असतील, या सर्वांच्या नेतृत्वाखाली सर्वजण मोठ्या इच्छेने काम करतील आणि हा पक्ष अधिक बळकट होईल याची आम्ही सर्वांनी ग्वाही देतो। धन्यवाद। राष्ट्रवादी काँग्रेसचा 25वा वर्धापन दिन सगळ्या महाराष्ट्रामध्ये सर्व तालुक्याच्या वतीनं संपन्न होतोय। त्याचप्रमाणे मुंबईमध्ये आपल्या सर्वांचे नेते, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादांच्या नेतृत्वाखाली आणि राज्यातील सर्व आमदार, खासदार सर्वांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये सुद्धा साजरा होतोय। आणि आज आपण सर्व तालुक्यातली सगळी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आज आपण अकोलेमध्ये आपला 25वा राष्ट्रवादीचा वर्धापन दिन साजरा करतो। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष शरद चौधरी, महिला अध्यक्षा स्मिताबाईताई राऊतताई, आपल्या शहर अध्यक्षा, आपल्या सर्वांच्या नेत्या पुष्पाताई, कार्याध्यक्ष श्रीत वाकचौरे, देवकर साहेब, आमचे ज्येष्ठ सहकारी परबतराव, अशोकराव, सर्वच आपल्या राष्ट्रवादीची सर्व जुने जाणती सर्व कार्यकर्ते आणि तरुण मित्रांनो, खरं म्हणजे आज आनंदाचा दिवस आहे का 25वा वर्धापन दिन आपण साजरा करतोय। खरं म्हणजे 10 जून 1999ला मुंबईमध्ये आम्ही सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेते मंडळींनी 10 जून 1999ला आपण मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली। आणि तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये एक शेतकरी असतील, सर्वसामान्य माणसाचं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलं। आणि म्हणून राज्यामध्ये एक नावलौकिक असलेला, सर्व क्षेत्रामध्ये सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जाणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज आपण महाराष्ट्रामध्ये काम करतोय। आज आपण राष्ट्रवादीतून थोडी वेगळी भूमिका, एक प्रमुख पक्ष राष्ट्रवादीचा चिन्हासहित अजितदादा आणि आपल्या सर्वांच्या राज्यातील जवळजवळ 42-43 आमदारांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण
या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो. आणि म्हणून मला आठवतं गेली 40-45 वर्ष आम्ही सार्वजनिक जीवनामध्ये काम करीत असताना सर्व राज्यामध्ये दादांच्या नेतृत्वाखाली जी कामं महाराष्ट्रामध्ये उभी राहिलेली आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं मला खरं म्हणजे तर आनंद आहे की अकोले तालुक्याचा जो काही सर्वांगीण विकास, अकोले तालुक्याचं जे काही परिवर्तन झालेलं आहे त्यामध्ये सर्वात मोठा हिस्सा हा अजितदादा पवारसाहेब आपले नेते यांचा लागतो. मग त्या निळवंडे धरणाची कशी पूर्ण करण्याचा प्रयत्न, खरं म्हणजे सगळ्यात मोठं काम दादानी ह्या निळवंडे धरणाचं केलं. आणि ते अशा अर्थानं की जे पुनर्वसन झालं की महाराष्ट्रामध्ये हा पहिला प्रयोग झाला. अगोदर पुनर्वसन आणि नंतर धरण. पुनर्वसन करत असताना आम्ही अनेक नेते मंडळी, पर्वतराव, आम्ही सगळे, आमचे मित्र नाही येत आज आपल्यामध्ये, पांडे साहेब त्यावेळेस होते, परंतु सातत्यानं दादांकडे पाठपुरावा ह्या पुनर्वसनाच्या संदर्भात. कधी कधी दादा तर अगदी कंटाळून जायचे, किती मागण्या करायच्या आणि किती तुम्ही हे करायचं. असं एक महत्वाचं काम ह्या तालुक्यातलं तुमचं निळवंडे धरणाचं साहेबांनी केलं. उंचीवरचे कॅनल सुद्धा अतिशय मागणी प्रखरपणे तालुक्यातल्या मंडळींनी केली, त्याला सुद्धा मान्यता दादांनी दिली. पिंपळगाव खांड सारखं आमचं सगळ्या मुळा परिसराला वरदान ठरणारं धरण दादांमुळे झालं. दादा पाटबंधारे मंत्री असताना अनेक मुळा परिसरातील केटीवेर असतील, अनेक बंधारे असतील, ही मुळा बांधण्याचं काम सुद्धा दादांनी केलेले. आणि म्हणून रस्ते, बाकीची कामं ही तर राहतच असतात, परंतु महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त निधी ह्या आपली राष्ट्रवादी काँग्रेसची आपण स्वतंत्र स्थापना झाल्यापासून अकोले तालुक्याला ह्या महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त निधी, खरं म्हणजे अकोल्याला जवळजवळ 1200 कोटीचा निधी, 1800 कोटीचा एकूण निधी, परंतु ह्या काळामध्ये फार मोठा निधी अकोले तालुक्याला मिळाला. आणि म्हणून खरं म्हणजे काही गोष्टीची खंत सुद्धा आज आपल्या ह्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं वाटते की एवढं काम अकोले तालुक्यामध्ये करून आता झालेल्या लोकसभेमध्ये एक दारुण पराभव, वेगळी परिस्थिती आज आपल्याला अकोले तालुक्यामध्ये पाहायला मिळते. आणि म्हणून ही आपल्या दृष्टीनं थोडी विचार करणारी गोष्ट आहे राष्ट्रवादीच्या दृष्टीनं. आणि म्हणून त्याचा विचार साकल्यानं आमदार साहेब आल्यानंतर परत एकदा एक चांगली कार्यकर्त्यांची तालुका मीटिंग आपल्याला घ्यावी लागेल. आणि प्रत्येक विभागामध्ये कुठं आपण कमी पडलो, कशामुळे कमी पडलो, आता जनरल सगळी चर्चा केलेली आहे. दादांनी त्यांची भूमिका सगळ्या नेते मंडळींनी, तटकरे साहेबांनी मांडलेली. अनेक त्यांच्यामध्ये धागेदोरे आहेत. काही विशिष्ट समाज थोडा बाजूला गेला. शेतकऱ्यांचे प्रश्न अनेक त्या इलेक्शनच्या निमित्तानं ऐरणीवर आले. कांद्याचा प्रश्न असेल, दुधाचा प्रश्न असेल, मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल, असे असंख्य प्रश्न याच्यामध्ये आले. त्यामुळं हा पराभव झाला. परंतु त्यातल्या त्यात जास्त पराभव मोठा अकोले तालुक्यामध्ये झालेला आहे. आणि म्हणून तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांची एक मिटिंग घेऊन आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला परत एकदा नव्यानं सगळ्या तालुक्यामध्ये दौरा करून प्रत्येक विभागवार मिटिंगा घेऊन आपल्याला आपल्या पक्षाची भूमिका, कुठं चुकलोय आपण, कुठं दुरुस्त करावं लागेल, हा सगळा प्रश्न आपल्याला, कारण 2-3 महिन्यावर आपल्या विधानसभेच्या निवडणूक आलेल्या आहेत. आणि म्हणून परत एकदा ह्या राज्यामध्ये युतीचं आपलं सरकार राज्यामध्ये आणण्यासाठी अनेक प्रयत्न वरच्या लेवलवर होतील, परंतु आपल्या लेवलवर सुद्धा खूप प्रयत्न गाव पातळीवर कार्यकर्त्यांनी संपर्क साधून भूमिका आपली चांगली, किती काम आपण केलंय हे सगळं आपल्याला करावं लागेल. आणि म्हणून आज आपण 25 वर्ष राष्ट्रवादीचं आज वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण सगळी मंडळी आलात. आम्हाला तर आनंद आहे. म्हणजे गेली 25 वर्ष आपण सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करतो आहोत. आणि तो पक्ष वाढवण्याच्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी आजच्या ह्या 25व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं सर्व कार्यकर्त्यांनी एक हे बाळगूया का ह्या तालुक्यातला नंबर 1चा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपण ह्या 25व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं शपथ घेऊन त्याच्या दृष्टीनं काम करू, एवढंच मी सगळ्यांना आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. आवाज सह्याद्रीचा करिता संपादक शुभम फापाळे, अकोले.